जालना शहरात खुनांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। माहितीनुसार अनैतिक संबंधातून 14 खून, कौटुंबिक वादातून 10 खून तर मालमत्ता वादातून 14 खून झाल्याचं समोर आले। दरम्यान गेल्या एका महिन्यात जालना शहरात सलग 4 खून झाले। 26 ऑक्टोबरला विकी लोंढे, 15 नोव्हेंबरला परमेश्वर तायडे, 20 नोव्हेंबरला बाबासाहेब सोमधाने आणि 22 नोव्हेंबरला सागर आगलावे। या सर्व घटनांनी शहर हादरले। विशेषतः गुरुवारी आंबड चौफुली परिसरात झालेल्या माजी सरपंचाच्या हत्येनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता। पोलीस तपासात बहुतेक आरोपी ताब्यात घेतले असले तरी गुन्ह्यांमागे वैयक्तिक वाद, नातेसंबंधातील तणाव आणि मालमत्तेचे विवाद ही प्रमुख कारणं असल्याचं दिसतंय। सलग वाढणाऱ्या या घटनांनी जालना शहरातील सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय। नागरिकांनी सतर्क राहणं आणि पोलीस प्रशासनानं कठोर पावलं उचलणं ही काळाची गरज आहे। काळजी घ्या, सुरक्षित राहा। अशाच अपडेट्ससाठी उदय डिजिटल न्यूजला फॉलो करा।